नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. अत्यंत दुःखद बातमी. मोटेवाडी येथे मरगुबाई देवी यात्रेनिमित्त दुर्दैवी घटना. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भरलेल्या मरगुबाई देवी यात्रेनिमित्त अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकावर अचानक आलेल्या भीषण वादळामुळे काळाचा घाला घातला. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या तात्पुरते निवारा शेड जोरदार वाऱ्यामुळे अचानक कोसळल्याने काही क्षणातच आनंदाचे वातावरण दुःखात बदललेले. या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटना घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार वादळी वाऱ्यामुळे उभारण्यात आलेल्या तात्पुरते शेड कोसळल्याने ही घटना घडली. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी प्रांत अधिकारी नष्टे साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य सरदारजी पाटील साहेब यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मदत कार्य तातडीने सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी नगरसेवक परशुराम मोरे, मोटेवाडीतील ग्रामस्थ व अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी नष्टे साहेब आणि सरदारजी पाटील साहेब यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली. मोटेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत, फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत ही कोसळलेली आहे. आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत. 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे. सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे. नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत. आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच. पण आताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता. आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत. सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे. नक्कीच जे मयत झालेत ते आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय. ही दुःखद घटना आहे. या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही. पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजारी आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडला आहे, कोणाचा हात मोडला आहे, कोणाचं डोकं फुटलं आहे, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट जिथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय. आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो. आज मोटेवाडी आसंगीतुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते. मात्र अचानक आलेला सोसायट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ती भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे
आपल्याकडे 6 लोक मयत आहेत. आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत. काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडुजरीचे आहेत. त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत. काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे. प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदत आम्ही करू. त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कोणी थांबू नये. सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं. प्रशासन इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद.